हॅलो, जय शिवराय सर. जय शिवराय. बोला ठाकरे सर. तर ज्या तारखेला तुम्ही पाऊस सांगितला, त्या तारखेला आपल्याला पाऊस पाहायला मिळाला. ज्या तारखेला तुम्ही उघडी सांगितली, त्या तारखेला आपल्याला उघडी पाहायला मिळाली. आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून आता मला बरेचसे फोन येत आहे, हं, की हं. सरांचे जो अंदाज आहे तो 100% खरे आहे आणि सरांनी जे लाँग टर्म बी जे अंदाज देतात ते बी 100% खरे ठरतात. तर नक्कीच. शेतकऱ्यांच्या धन्यवाद. माध्यमातून आपल्याला असं म्हणण्यात आलेलं आहे, की आजची जी तारीख आहे ते आहे 6 ऑगस्ट आणि 6 ऑगस्टपासून तर 15 ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये काय कंडिशन राहणार, तर हे सविस्तर अंदाज द्या. तर सविस्तर अंदाज काय राहणार सर? नक्कीच. 6 ऑगस्टपासून सध्या जर पाहिलं आपण राज्यामध्ये तर 70% भागांना उघडीप आणि 30% भागांना फटकारी-बिटकारी चालू असतात. हो, हं. बरोबर सर. हां. आणि आभाळ पण असं येतं की कसं काय तुटून पडेल अशा पद्धतीचे जे कलर्स आहेत आभाळाची ढगांची गर्दी दिवस मावळता होण्याचे प्रमाण मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये अशा अनेक भागांमध्ये चालू राहतं. हो, पण तुमची शेतीची कामे रखडणार नाहीत असंच हे पुढचे सुद्धा 5-6 ते 15 तारखेपर्यंतचा अंदाज आहे. हो, बरोबर. आता विषय येतोय असा की अनेक भागांमध्ये ओल जास्त झालेली आहे. हं. बरोबर. त्यामुळे त्या भागामध्ये थोडा जरी पडला तर ते कामं करण्याच्याच मार्गावरती असतात. तो भाग हो, वेगळा विषय आहे. हो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे 6 ऑगस्ट आपण जी सांगतोय, ह्या 6 ऑगस्टला बी तो बदल आहे. उन्हाचा चटका जिथे-जिथे पाऊस पत्करेल तिथे-तिथे अशी ही हो, प्रणाली महाराष्ट्रामध्ये विकसित सध्या आहे. बरोबर. 15 ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रात कुठलाच मोठा किंवा सगळ्यांनाच होईल असा मोठा पाऊस नाहीये. हां, हां, हां. पण काही ठिकाणी हे मोठे पाऊस जसे की नांदेड असेल, लातूर असेल अशा भागातल्या क्वचितच काही मोजक्या ठिकाणी हे होऊ शकतं. हां. ज्यामध्ये नागपूरचा प्रदेश असेल, नागपूर साईड असेल, भंडारा साईड असेल, चंद्रपूर, हिंगणघाट, गटंगी एरिया असेल अशा भागामध्ये ते होऊ शकतं. हो. हं. पण मात्र असे आपल्याला सर्वदूर असा पाऊस मोठा सध्या नाहीये. हो, मात्र आपल्याला 15 तारखेपर्यंत सर्वदूर कुठेही पाऊस पाहायला मिळेल नाही. म्हणजे भाग बदलत पाऊस पाहायला मिळेल फक्त. भाग बदलतमध्येही कमी प्रमाणामध्ये. भाग हां, हां. बदलत जरी म्हटलं तरी प्रत्येक तालुक्यामध्ये ते व्हिडिओ येत असतात. पावसाचे हो, इथं पडला, तिथं पडला. ते पण सुद्धा मोठे नाहीयेत. बरोबर. मात्र हं, जोरदार हं. स्वरूपाचाही पाऊस पाहायला मिळणार नाही आपल्याला. हां, जोरदार स्वरूपाचा कुठेच असा सगळीकडे भागामध्ये नाहीये. फक्त 10-5 ठिकाणी तो पाहायला मिळू शकतो. ढगांच्या स्थानिक लेव्हलचा तो पाऊस म्हणतो. वळीवाचा पाऊस जसं. हो, हो, हो. आभाळ सगळीकडे खूप राहील बरोबर आहे. आणि जिथे-जिथे गरमी असेल तिथे-तिथे पडू बी शकतं. बरोबर, बरोबर. हां, पण सगळ्यांनाच गरमी आहे. अशा ठिकाणी तो एखाद्या ठिकाणी हा पडण्याची शक्यता असते ढगातला पाऊस. हो, त्याला आपण वळीवाचा पाऊस म्हणूया सरळ-सरळ. हो, बरोबर सर. आणि मात्र सर फटकारे-बिटकारे बऱ्याच ठिकाणी. हो, मात्र काही भागातनी आपल्याला शेतामध्ये पाणी साचलेलं पाहायला मिळत आहे. म्हणजे आपल्याला रानं चिबळलेले पाहायला मिळत आहे आणि काही भागामध्ये आपल्याला 2 ते 3 जिल्ह्यामध्ये आपल्याला एकदम म्हणजे साधारण पाऊस पाहायला मिळत आहे. म्हणजे सांगली, सोलापूर तुम्हाला माहीतच आहे. तर त्याबद्दल काय हं, हं. राहणार सर? नक्कीच ह्या भागांचं जे संकट आहे पाण्याच्या बाबतीत हे विचारतात शेतकरी आणि केविलवाणी प्रश्न आहे साहजिकच आहे. एकीकडे पाहिलं त्यांनाही वाटतं की आता 1972चा दुष्काळ तर नाहीये. हो, पण आमचा भाग जो आहे त्याला आम्हाला तशी परिस्थिती वाटायला लागली. तर बरोबर. अशा शेतकऱ्यांना एक सांगू इच्छितो की घाबरले जाऊ नका हां, आणि परिस्थिती तुम्हाला तर समजणार आहे पुढच्या काळामध्ये सुद्धा. तो हो, अद्याप अजून ओपन व्हायचा बाकी आहे. बरोबर. पण त्या काळामध्ये तुमचा पाऊस सुद्धा तुमच्या विहिरीच्या पाण्यातच काय फक्त पडूच तर आपल्याला वाटतंय की पाऊस कमी आहे. एकदा पडला ना तुमच्या पण लक्षात येईल ह्या पावसाची पद्धत कशी राहणार आहे. बरोबर. आणि ती प्रणाली विकसित होते 17 ऑगस्ट, 18 ऑगस्टपासून हां, हां. विदर्भात राहिलेल्या भागांना, मराठवाड्यात राहिलेल्या भागांना आणि खानदेशमध्ये जर तुळजापूर, नंदुरबार साईडला राहिले असतील हो, त्या भागांना सुद्धा. बरोबर. आणि याच्यानंतर जो आपण दुर्लक्ष तर करू शकत नाही या भागांकडे म्हणजे तो म्हणजे दक्षिण महाराष्ट्र. हां, हां. ऑगस्टला विहिरीला पाणी येईल असं आश्वासन देणार नाहीये. बरोबर पण सर. नक्कीच परतीच्या पावसात तुम्हाला ते पाणी येईल आणि ह्या 17 ऑगस्टच्या पावसामध्येही अनेक ठिकाणी तिथे तसा प्रवाह होऊ शकतो. हां, हां, हां. हं. मात्र सर तुम्ही जर विदर्भामध्ये जर पाहायला गेले तर बऱ्याचशा जे विहिरा आहे ते फुल भरलेले आहे. हो. हो, वाटल्यास माझ्याकडे इमेज आहे. म्हणजे मी विदर्भातला शेतकरी आहे वाशिम जिल्ह्यामधला आणि माझ्या विहिरीपाशीच आहे मी सध्या. तर ही इमेज मी यातनी जोडण्याचा प्रयत्न करणार हं, हं, आणि हं. शेतकऱ्यांना दाखवण्याचा सुद्धा प्रयत्न करणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून, की आपल्या विहिरीला भरमसाठ पाणी आलेलं आहे. म्हणजे आज रोजी आपल्या विहिरीचं जो पाणी आहे ते वरून जात आहे आणि आपल्याला मोटर चालू माझ्या करून माझ्या हिशोबाने आणि दुसऱ्या पुढच्या पावसाच्या टप्प्याच्या हिशोबाने हे जे तुम्ही आनंद व्यक्त करताय विहिरीच्या पाण्याचा, हो, बरोबर. उलट एक दिवस असा येईल ना सर, ज्यांचं पाणी कमी आहे सध्या तेच आनंदी राहू शकतात. कारण की हे पाणी वर उपळणं, शेतजमीन खराब होणं ह्याचे देखील प्रकार पुढे घडू शकतात. कारण की पावसाळा अजूनही आताशिक तर महाराष्ट्रामध्ये पावसाळा हा आपण 50% म्हणूयात. बरोबर. तर अनेक ठिकाणी बघितलं तर 50 ते 70% भागांच्या विहिरीला पाणी भरपूर आलेलं आहे. हो, हो, बरोबर. राहिला विषय 40-30% तो पण जास्ती करून दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या काही मोजक्या भागांचा. तर यांच्यासुद्धा ह्या जे काही विहिरीचा प्रश्न आहे तो आता 17-18 तारीख सुद्धा चांगली पोषक आहे. त्यानंतर पुढे सुद्धा 12-13 डिसेंबरला आपण सॉरी डिसेंबर आलोय. सप्टेंबर सांगतोय. हो. सप्टेंबर हा जो कालावधी आहे याच्यामध्ये नक्कीच तुम्ही अपेक्षापेक्षाही जास्त पाऊस आल्याशिवाय राहणार नाहीये. हां, हां, हां. मात्र हं. सर आपल्याला खंड वगैरे काही थोडक्यात पाहायला मिळेल का आपल्या ऑगस्ट महिन्यामध्ये?
खरं तर अनेक भागांना खंडाची आवश्यकता आहे, तर काही ठिकाणी अजिबात नको आहे. अशी महाराष्ट्राची 2 अवस्था झालेली आहे. बरोबर पण सर. अशा प्रकारचा मोठा खंड नाहीये. हां, ही जी काही उघडीप मिळते आपल्याला कामं वगैरे करण्यासाठी, त्या बऱ्याच जणांची कानं पण आटपली आहेत. अशी उघडीप महाराष्ट्रामध्ये 15 तारखेपर्यंत आहे. हो, मात्र सर विदर्भामध्ये उघडीप राहणार पुढील 5 ते 6 दिवस की भाग बदलत पाऊस राहणार? आपण याला उघडीपच म्हणूयात, कारण की सध्या असा मोठा सर्वदूर सर्वव्यापी पाऊस नाहीये. हां, 15 हां, हां. तारखेपर्यंत यांना उघडीपच आहे. हो, मात्र शेतकऱ्यांना एक चांगली उघडीप मिळत आहे. विदर्भातल्या शेतकऱ्यांना एक कामे करण्याची एक संधी चांगली मिळत आहे. तर शेतकऱ्यांनी कामे लवकरात लवकर उरकून घ्यायला पाहिजे. नक्की जसं काम आता त्यांना आपण हे नाही सांगू शकत. हो, मजूर अभावी काही कामं राहतात. तर बरोबर. कामं करून घ्या. संधी चांगली आहे आणि जर तुम्हाला एक दुसऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये जसं सांगणार आहे, की 17 ऑगस्टचा पाऊस खूप मोठा आहे, हो, वगैरे आहे. ते आताही सांगितलेलं असं काही नाही त्यामध्ये ते होणारच आहे. पण बरोबर. त्या काळामध्ये तुम्हाला काही उपाययोजना करायच्या ते आपण नेक्स्ट रेकॉर्डिंगमध्ये घेऊयात. हो, नक्कीच सर. पण सर थोडक्यात शेतकऱ्यांना आपल्या चॅनलविषयी सांगा. आपले 1,00,000 सबस्क्रायबर खूपच जवळ झालेले आहेत. तर ते शेतकऱ्यांना थोडक्यात सांगा सर. खरं तर तुमचं अभिनंदन. अनेक प्रश्नांचं उत्तर घेऊन शेतकऱ्यांना मनाच्या प्रश्नांचं उत्तर घेऊन तुम्ही त्या चॅनलची जी साथ मागताय ती साथ पूर्ण नक्की शेतकरी करतील आणि आणि आतापर्यंत तुम्हाला लाखो शेतकऱ्यांनी साथ दिली याबद्दल त्यांचे बरोबर. देखील आभार हो, आणि पुढे सुद्धा देत राहतील त्याचे देखील शेतकऱ्यांना माझ्याकडनं सल्ला असेल. नक्कीच सर. धन्यवाद. तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आणि एक डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर. धन्यवाद.